Hello student, I am Professor Gurule CE from Department of English of GMD Arts BW Commerce and Science College Sinnar. So dear students, today I am going to teach you the second module of additional English. Before that, we shall discuss about the short information about the author APJ Abdul Kalam. The lesson my father taught me is the title of this module. So let us see short information about APJ Abdul Kalam. He was the 11th president of India. मला वाटतं हे जे पहिलं वाक्य आहे या वाक्यावरनं APJ अब्दुल कलाम तुम्हा सर्वांना निश्चितपणे परिचित असतील. ते भारताचे 11वे राष्ट्रपती होते. त्यांची दुसरी ओळख ही वॉज फॉन्डली कॉल्ड द पीपल्स प्रेसिडेंट. त्यांना आवडीनं लोकांचा राष्ट्रपती पीपल्स प्रेसिडेंट म्हटलं जायचं. लोकांचा राष्ट्रपती म्हणून ते प्रसिद्ध होते. He worked as an aeronautical engineer with the Indian Space Research Organization. Indian Space Research Organization याचा शॉर्ट फॉर्म आहे ISRO. And he also had worked as an aeronautical engineer with the Minister of Defense of India. वैमानिक अभियंता म्हणून त्यांनी भारतीय अवकाश संशोधन संघटना आणि त्याचबरोबर भारताचे संरक्षण मंत्रालय यांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं होतं. अजून एक महत्त्वाची ओळख त्यांची पुढचा जो पॉइंट आहे तो बघा. ही वॉज नोन ॲज द मिसाईल मॅन ऑफ इंडिया. सॉरी, मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणूनही त्यांची ओळख भारताला आणि एकूणच जगाला होती. या सगळ्या महत्त्वाच्या घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत. पुढची महत्त्वाची घटना आहे ही हॅज प्लेड इम्पॉर्टंट रोल at organizational, technical and political level in India's nuclear test that was done in 1998. 1998 मध्ये भारतानं जी अणुचाचणी केली त्या अणुचाचणीच्या बाबतीत त्यांनी संस्थात्मक, तंत्रज्ञानात्मक आणि राजकीय पातळीवरती अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि जे शेवटचं वाक्य आहे, शेवटचा जो पॉइंट आहे हा तर फारच महत्त्वाचा आहे. आपल्याला त्यांच्या एकूणच देशासाठी केलेल्या कार्याची प्रचिती आपल्याला येईल. ही वॉज अवॉर्डेड विथ पद्मभूषण, द पद्मविभूषण अँड द भारत रत्न. बघा, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न ह्या अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. आता आपण प्रत्यक्षात त्यांनी लिहिलेल्या निबंधाबद्दल बघणार आहोत. सो वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द एसे अ लेसन माय फादर टॉट मी. माझ्या वडिलांनी मला शिकविलेला धडा. See the first paragraph. The first paragraph deals with the background, family background.
His father lived for 103 years. His mother lived for 93 years. वडील 103 वर्ष जगले, आई 93 वर्ष जगली. Now you can just imagine how long the life has been endowed by the God to his parents. Kalam was a dear, lovable, and the last child in the joint family. कलाम त्यांच्या घरामध्ये अत्यंत सर्वांचे आवडते, डिअर, सर्वांसाठी लवेबल, प्रेमळ, आणि शेवटचं अपत्य होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, जॉईंट फॅमिली, एकत्र कुटुंबामध्ये ते लहानचे मोठे झालेले होते. प्रभू चावलाजी. प्रभू चावलाजी was one of his father's friends. He asked him to write about an event in his life. प्रभू चावलाजी यांनी डॉक्टर कलाम यांना त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या घटनेबद्दल लिहायला सांगितलं. त्याचा परिणाम असा झाला दॅट लेड हिम टू शेअर द लव्ह ही हॅड सीन फ्रॉम हिज पॅरेंट्स. त्यांना असं वाटलं की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आईवडिलांच्याकडून जे प्रेम आपल्याला मिळालं, जे प्राप्त झालं, त्याबद्दल लिहूया आणि लोकांना, वाचकांपर्यंत ते पोचवूया. डिअर स्टुडंट्स, आय हॅव मेड 3 sections of this essay according to the event that happened in his life. So let me talk first about the first event. The first event tells us he was a young boy. The panchayat elections took place at his native Rameshwaram in a coastal town of Tamil Nadu. In a simple English, we can say like this. Now we can join the events. We can have the correlation between the two events. When he was a young boy, I may say he was a school boy. At that time, APJ Abdul Kalam used to live in Rameshwaram. Rameshwaram is his native place, and that is a coastal town of Tamil Nadu. तामिळनाडू मधील समुद्र किनाऱ्यावरती वसलेलं रामेश्वरम नावाचं जे गाव आहे ते त्यांचं मूळ गाव. आणि त्या गावामध्ये पंचायत इलेक्शन्स, पंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या. रिमेंबर, व्हेन ही वॉज अ यंग बॉय, जेव्हा ते लहान होते. काय झालं होतं, हिज फादर वॉज इलेक्टेड इट्स बोर्ड मेंबर in panchayat elections. He was also made the president of the civic body. मित्रांनो, very simple. I know that most of you are from rural area. तुम्ही बरेच विद्यार्थी ग्रामीण भागातले आहात. तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या इलेक्शन्स होत असतात. तशा कलामांच्या गावात सुद्धा ग्रामपंचायतीचे इलेक्शन झालं होतं. त्यांचे वडील एक मेंबर, बोर्ड मेंबर म्हणून निवडून आले होते. आणि निवडून आलेल्या सदस्याला वेगवेगळ्या कार्यकारिणीवरती घेतात. म्हणून ही वॉज ऑल्सो मेड द प्रेसिडेंट ऑफ द सिविक बॉडी. हिअर ही मीन्स हू? ही मीन्स डॉक्टर कलाम्स फादर हू वॉज इलेक्टेड. त्यांना कार्यकारी मंडळाच्या अध्यक्ष बनवलं गेलं होतं. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ही वॉज इलेक्टेड ऑन द बेसिस ऑफ हिज नॉबिलिटी ऑफ माइंड and for being a good human being. So my question is, why was
Kalam's father elected, not because he was very lord, he was very rich person, not because he was a politician, but because of his nobility of mind and for being a good human being. I think that these 2 points we found in Kalam also. डॉक्टर कलामांचे वडील या निवडणुकांच्या मध्ये निवडून आले होते, याचं कारण असं त्यांचं मन फार उदात्त होतं आणि एक चांगला माणूस, व्हेरी गुड ह्युमन बीइंग, एक चांगला माणुसकी असलेला माणूस म्हणून ते निवडून गेले होते. Now let us turn towards the second event. Kalam was studying in school. Very simple. Kalam was studying in school, that means Kalam was a schoolboy. I have told you at the beginning. He used to study under kerosene lamp. See the sentence. He used to study under kerosene lamp. रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास करायचे कोण? डॉक्टर कलाम हिमसेल्फ. किती ॲडवर्स, प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास केलेला माणूस, एक महान शास्त्रज्ञ आणि भारतासारख्या प्रचंड मोठी लोकशाही असणाऱ्या देशाचा राष्ट्रपती बनवू शकतो. You can take the inspiration from this sentence. He used to read the lessons loudly. So this was the method of studying. ते धडा मोठ्याने वाचायचे. So he used to read and he used to listen. Nobody was there to listen to him. He himself used to read the loudly and he used to listen what he used to read. One night, what had happened? Somebody came in the house and asked where his father had been. एक दिवस रात्री कोणीतरी आलं. somebody we are not sure who had come. कोण आलं होतं माहिती नाही आपल्याला, म्हणून somebody शब्द वापरलेला आहे. Somebody came in the house and asked Dr. Kalam where his father had been. So where had his father been? His father had gone for evening namaz. So the man had brought something for his father. The man had brought something for his father. त्या माणसाने कलामांच्या वडिलांसाठी काहीतरी आणलेलं होतं. Might be some gift. So for the first time, Kalam tried to seek permission of his mother, whether he should receive the gift or not. सुरुवातीला कलामांनी आईची परमिशन घेण्याचा प्रयत्न केला. या अनोळखी व्यक्तीनं आणलेलं गिफ्ट, आणलेलं समथिंग आपण स्वीकारावं की नाही. पण काय प्रॉब्लेम झाला होता? शी हॅड ऑल्सो गॉन फॉर द नमाज. आई पण नमाज पठणासाठी गेलेली होती. Now, Dr. Kalam was in a dilemma whether he should accept or not the gift. So what did he do? He did a very simple thing. So he told the man to keep the item on the cot. These sentences speak a lot. Dr. Kalam was not at all interested about what somebody had brought something, because he was busy in his study. So he simply told the man to keep the item on the cot. This is the second event. Now the last event and very important event. Things happen so logically. His father came and saw a tambulum. See this word.
on the cot. Tambulum means plate. He asked Kalam what was that and who had given it. डॉक्टर कलामांच्या वडिलांनी कॉटवरती ठेवलेली प्लेट बघितली. दॅट वॉज टोटली न्यू फॉर हिम. आणि म्हणून वडिलांनी कलामांना विचारलं की ते काय आहे आणि ते कोणी दिलं होतं. कदाचित Kalam might have said that somebody had come and given that gift to you. So he opened the cover and found a costly dhoti. So what was contained in the gift? He found a costly dhoti, some fruits, some sweets, and along with the slip. त्या व्यक्तीनं जे काही आणलं होतं ते कलामांच्या वडिलांनी ओपन केलं आणि बघितलं त्याच्यामध्ये एकदम महागडं धोतर, काही फळं, काही गोड पदार्थ आणि एक चिठ्ठी. So the sight upset his father. Let us construct a sentence. As soon as his father opened the cover and found a costly dhoti and some fruits and sweets along with the slip, the sight upset his father. His father became upset. वडील नाराज झाले. And for the first time in his life, he saw his father being so angry. आयुष्यामध्ये पहिल्यांदाच डॉक्टर कलामांनी वडिलांना इतकं रागावलेलं बघितलं. Not only that, he got a thorough beating from him. एवढंच नाही तर वडिलांच्याकडून प्रचंड मार पण कलामांना भेटला. त्याच्यानंतर काय घडलं? He was frightened and started weeping. कदाचित पहिल्यांदाच वडिलांनी कलामांना इतकं मारलेलं असेल त्याच्यामुळे कलाम घाबरून गेले आणि he was a child, he was a school boy, he started weeping. त्यांनी रडायला सुरुवात केली. मग पुढे काय? पुढे आई, his mother embraced and consoled him. Embraced म्हणजे घट्ट आलिंगन देणं, मिठी मारणं. See the existence of the importance of existence of mother in the family. आई आली, आईने डॉक्टर कलामांना रडताना बघितलं, घाबरलेल्या अवस्थेत बघितलं. आईने घट्ट मिठी मारली आणि सांत्वन केलं. कन्सोल्ड म्हणजे सांत्वन केलं. आफ्टर सम टाइम his father touched his shoulder with affection. मग थोड्या वेळाने वडील आले. वडिलांनी कलामांच्या खांद्याला प्रेमाने स्पर्श केला and advised him not to receive any gift without his permission. That was the great advice given by his father to him, and that was the first lesson which was taught to Kalam by his father. वडिलांनी सांगितलं, माझ्या परमिशन शिवाय, माझ्या परवानगी शिवाय अशा प्रकारचं कुठलंही गिफ्ट स्वीकारायचं नाही. And after that, Dr. Kalam's father gave a quotation, gave a reference from the Quran, one of the Islamic hadiths.
and that is the moral for you also. त्यांनी एक इस्लाम धर्मातील तत्व सांगितलं. तत्व नीट आहे का? When the Almighty appoints a person to a position, he takes care of his provision. If a person takes anything beyond that, it is an illegal gain. I deliberately repeat it. मी पुन्हा एकदा ते तुम्हाला सांगतोय कारण हा सगळ्या धड्याचा सार आहे. हा धडा आपण पण शिकवत आहोत. When the Almighty appoints a person to a position, he takes care of his provision. If a person takes anything beyond that, it is an illegal gain. Now the meaning of this principle is, जेव्हा अल्लाह परमेश्वर एखाद्या व्यक्तीला एखाद्या पदावरती नियुक्त करतो तेव्हा तो परमेश्वर त्याच्या सर्व सुविधांची काळजी घेतो. परंतु जर त्या नियुक्त झालेल्या व्यक्तीनं त्याच्याही पलीकडे काही घेतलं, उदाहरणार्थ जसं त्या अनोळखी व्यक्तीनं धोतर वगैरे आणून दिलं, तर ते बेकायदेशीर असतं. अशा प्रकारची शिकवण डॉक्टर कलाम त्यांच्या वडिलांकडून शिकले होते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही पण चांगला अभ्यास करू शकता की दिस इज अगेन्स्ट द करप्शन. भ्रष्टाचाराच्या विरुद्धचं तत्व आहे. and that the history about Dr. Kalam, when he was the president, he came with a bag in the parliament in Rashtrapati Bhavan, and he also went back with the same bag. He did not take anything from the government. That was what we call the non-corrupted personality. Now let us discuss some questions related to our lesson. So the first, what principle helped Kalam succeed and at the same time feel a sense of rightful achievement? The whole event, the main principle which his father had taught him. The next question is, on what basis was Kalam's father elected president of the Panchayat board? If you have listened my lecture carefully, you will surely know the answer of this question. The next question is, discuss the implication of the words of the hadith as quoted by Kalam's father. I have just explained you the answer of this question, which is quoted by Dr. Kalam's father from Islamic hadith. Now the last question is very important. What moral do you learn from Kalam's experience of a day in his life? Now the ball is in your court. You have the choice of answer of this question. So what moral or what lesson do you learn from Kalam's experience of a day in his life? Thank you very much.